सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले, बोगस जनता, आपलं भारतीय जनता पार्टी म्हणून. एकूण जर काहींची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जातील. काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या. त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. आणि आता या येत्या वर्षामध्ये संघाला सुद्धा 100 वर्ष होत आहेत. काँग्रेसला किती वर्ष झाली? 125-150. मग साधा एक आपण हिशोब मांडूया. संघाचे आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्याच्यामध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं, आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर. पण लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही. नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले. पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. देशभर. आमच्या देशाचं दैवत. इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका. त्यांनी खचून जाणारा तरी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल. पण हिंमत असेल तर उडी मार, नाहीतर पंचा गुंडाळेन तसाच परत जा. जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय, मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करताय या काळात सुद्धा. म्हणजे हार जीत हा एक विषय झाला. आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मगाशी त्या शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता. तसे सगळे जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा. काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले. जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही. पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं. चालले, कुठे चालले? आहेत सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत. कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो ह्या तुम्ही सगळ्यांनी विचार करा. काय तुम्हाला काय असेल, खूप काहीतरी. म्हणजे साधी गोष्ट आहे की बरे मी बघितलं, आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले. एक फक्त मुद्दामून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना. बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे. असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे. ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण हे मुंबईचं आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर 1 आहे बूथ अध्यक्ष. मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग बूथ सरचिटणीस, नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग सदस्य, लाभार्थी प्रमुख, म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ, त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर. मग सदस्य 2, सदस्य 3 करत करत 10 सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. ही तयारी आपण केली पाहिजे. आणि पुढे सूचना आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असाव्यात. त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे. नंतर किमान 1 SC आणि ST प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत. म्हणजे EVMचा घोटाळा आहे, जरूर आहे. योजनांचं गारूड नक्की आहे.
पण त्याच बरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल. पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय. कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे. पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो, म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर, घरी आले होते, मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो, आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं होतं. 2.5 वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. 10 रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं. मुंबईमध्ये 500 फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या, मी म्हणजे आपल्या सरकारने. पण आपण काय राहिलं, तुम्ही किती देताय 2100, आम्ही 3000, तुम्ही किती देताय एवढे, आम्ही तेवढे, ह्याच्यात नुसतं आपल्या चढावडीमध्ये राहिलं. आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना, या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आता ती वेळ आहे. नाशिकमध्ये मगाशी